आजचा आपला व्हिडिओ आहे कॉलेज लिस्ट कशी बनवावी. कॉलेज लिस्ट कशी बनवावी हा सीईटी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे. त्यांना आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण परफेक्ट कॉलेज मिळालं नाही, परफेक्ट ब्रांच मिळाले नाही, तर त्यांचं स्वप्न अर्धवट राहू शकतं. म्हणून कॉलेज लिस्ट कशी बनवावी ह्याच्यासाठीचा आजचा हा स्पेशल व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण याच्यामध्ये मी सांगणार आहे काही स्टेप्स त्या तुम्ही पहा, त्या स्टेप्स नुसार जावा आणि आपलं कॉलेज निवडा. 40 ते 90% असतील तुम्हाला, तर तुम्ही बेस्ट कॉलेज कसं निवडताल, तर तुम्ही काय करताल, पहिल्यांदा एक आपल्या पर्सेंटनुसार कट ऑफ लिस्टनुसार जे कॉलेज मिळतंय ते घ्या. भले ते कोणतंही टॉपचं कॉलेज असेल, मी लिस्ट जशी दिली त्यानुसार एक कॉलेज चूज करा आणि त्याला साजेशी अशी ब्रांच निवडा. तुम्ही त्या ब्रांच आणि कॉलेज याचे कॉम्बिनेशन बनवू शकता, ज्यानुसार तुम्हाला 2 ते 3 वेळा ते रिपीट करता येईल. त्याच्यानंतर तुम्ही कट ऑफनुसार आपली ब्रांच निवडू शकता. म्हणजे जर 40% असतील तर लो कट ऑफची एक समजा मेकॅनिकल ब्रांच आहे तर ती घ्या. 50% असतील तर सिव्हिल ब्रांच घ्या. त्याच्यानंतर 80 ते 90% मध्ये जर तुम्हाला एनटीसी ने ऍडीज भेटत असेल तर ती घ्या, पण कॉलेज चांगलंच ठेवा. त्याच्यानंतर 90% कट ऑफची जर तुम्हाला ब्रांच मिळत असेल तर तुम्ही कम्प्युटरला मिळत असेल तर त्याला प्रेफरन्स द्या. म्हणजे त्याच्यानुसार कळा. सगळ्यात महत्त्वाचं काय, पर्सेंटालनुसार कॉलेज फिक्स झालं की मग ब्रँच व्हॅरी करा. आधी पूर्णपणे फोकस हे चांगल्या कॉलेजवरच करा, कारण की चांगले कॉलेज हे तुम्हाला उद्या प्लेसमेंट त्याचबरोबर उद्या करिअरची गॅरंटी देऊ शकते. जर तुम्ही पर्यायी कॉलेज निवडले आणि अशी ब्रांच घेतली तर तिथले फॅकल्टी, स्टाफ किंवा शिकवण्याच्या पद्धतीमुळे कदाचित तुम्हाला उद्या त्या ब्रांचचाही फायदा मिळणार नाही. त्याच्यामुळे अशी तडजोड करण्यापेक्षा पर्सेंटाईलनुसार घ्या. ऑप्शन अशा प्रकारे निवडा, जसं जर तुम्हाला 90% असतील तर पहिला ऑप्शन हा 92 कट ऑफ असलेलं कॉलेज आणि ब्रांच निवडा. दुसरा ऑप्शन हा 92 कट ऑफ असलेलं दुसरं कॉलेज निवडा. असं तिसरं 92च्या असे म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं असे 10 नंबरपर्यंत 92 कट ऑफचे कॉलेज निवडा. म्हणजे पहिले तुमचे 10 जे असतील ते आपल्या दिलेल्या किंवा असलेल्या मार्कपेक्षा 2% जास्त असतील. आता 11 ते 20 हे जे ऑप्शन आहे हे तुम्हाला 91% साठी जे कॉलेज आहेत, जे ब्रांच आहेत त्या घ्या आणि ते तुम्ही तिथे टाका. असे तुम्ही 11 ते 20 असे ऑप्शन निवडू शकता. हीच प्रोसेस तुम्ही काय करू शकता, 20 ते 40 ऑप्शन ज्यावेळेस निवडायला जाताल त्यावेळेस आपले जे एक्झॅक्ट 90% आहे ते तुम्ही मॅच करून तसे कॉलेज 20 ते 40 हे आपल्या पर्सेंटाईलच्या कट ऑफनुसार घ्या. त्याच्यानंतर येतं 40 ते 60 ऑप्शन. हे तुम्ही 88 टू 89 म्हणजे थोडेसे 1-2% कमी असलेल्या कॉलेजचा पर्याय टाका. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला कदाचित थोडासा कट ऑफ इकडे तिकडे झाला तर वरच्या आणि खालच्या ह्याच्यापैकी जे कॉलेज आहेत, बेस्ट कॉलेज आहेत तुम्हाला मिळतील. आफ्टर 60 ऑप्शन म्हणजे 60 ऑप्शन एकदा तुम्ही फिक्स केले तर तुम्हाला काय करायचंय, की तुम्हाला जे कॉलेज असे वाटतात की ठीक आहेत ते कॉलेजला तुम्ही नंतर प्रेफरन्स देऊ शकता. ह्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, ह्यासाठी तुम्हाला लागणार आहे सीईटीची कट ऑफ लिस्ट. ती तुम्हाला सीईटीच्या साईट मिळेल. त्याच्यानंतर कॉलेजचे कोड माहिती असू शकणार आहेत, जसं की आता आमचा JSPM NTCचा कोड आहे 6755. हे 2 ते 3 गोष्टी तुम्हाला फक्त काय करावं लागतील, लिस्ट काढताना सोबत ठेवावं लागतील आणि आपली एक प्रेफरन्सची लिस्ट तयार करावी लागते. प्रेफरन्सची लिस्ट तयार करतानाही थोडासा तुम्हाला आपल्या राऊंडचा म्हणजे जे आपण कॅप राऊंडमध्ये जे बदल झालेले आहेत ते रूल रेग्युलेशनमध्ये, जे की कॅप राऊंड 1 मध्ये फर्स्ट ऑप्शन हा ऑटो फ्रीज असतो, दुसऱ्या राऊंडमध्ये 3. हे सगळ्यासाठी एक मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही बघा. आणि हे सगळं समजून घेऊन मग आपली लिस्ट तयार करा. कारण की ह्यामध्ये जर चूक झाली तर आपल्याला नको ते कॉलेज मिळणार आणि नंतर पश्चाताप होणार. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पहा. आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर परफेक्ट लिस्ट बनवून हवी असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या पर्सेंटाईलनुसार आपण लिस्ट बनवू, ज्याचा फायदा तुम्हाला ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म फिलअप करायची वेळ येईल त्यावेळेस होईल. आत्ता फक्त एक डेमो म्हणून मी तुम्हाला दिलेलं आहे. एक्झॅक्ट त्याच्यानंतर आपण